नाच पार चल डोक्यावर नाच नाच नक्षत्र अगदी नक्षत्रासारखे दिसत आहेत राणे सरकार. अहो मला माहितीये तुमच्या हातात रंग आहे आणि तुम्ही राज्याला मला रंग नाही लावायचा आहे. हा असं कसं? रात्र एवढी रंगात आली आहे आणि आम्ही तुम्हाला रंग नाही लावायचा? नाही, इतके नतद्रष्ट तर आम्ही अजिबातच नाही. नको ना. अहो नको की. काय हो, स्वतःहूनच स्वतःच्या गालाला लावून घेतला होय रंग? स्पेशल लोकांना रंग लावण्याची पद्धत सुद्धा स्पेशल आहे आमची. देवा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि सगळ्यांना आनंदी ठेव. तुम्ही इथं काय करताय? नाही, काही नाही. ते मी रोज बघते ना तुम्हाला देवाची पूजा करताना. मग तुम्ही देवाचं एवढं करता, सगळ्या घरासाठी खुशाली मागता, तर मग म्हणलं मी पण तुम्हाला थोडीशी मदत करावी. हा, मी ते फुलं आणली ती इथून अंगणातून. असं का? सॉरी, चुकलं का माझं? म्हणजे मी विचारून आणायला हवी होती ना. पुण्यांदा असं नाही करणार. सॉरी. आम्ही तुम्हाला जायला सांगितलं का? नाही. तुम्ही फुलं आणली हे तुमचं चुकलं असं म्हणालो का आम्ही? नाही, मला वाटलं तसं.
तुम्हाला तसं वाटलं. सॉरी, चुकलं माझं. बसा. तुम्हाला येतं का काही देवाचं? हा, शुभंकरोती येते ना. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. ते संध्याकाळी म्हणतात. मग पण गणेशोत्सवामुळे सगळ्या देवांच्या आरत्या येतात. एक सांगू का, मला असं खूप वाटतं की आपण जर देवाकडे एखादी गोष्ट मनापासून म्हणजे एकदम सच्चे दिलसे मागितली ना, तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. देवाकडे काही मागण्यासाठीच नाही, त्याची सेवा करण्यासाठी सुद्धा हात जोडावेत. उद्यापासून येत चला तुम्ही पूजेला. पण एक गोष्ट आहे, येताना सकाळी बागेतली ताजी फुलं आणणं मस्त आहे. जमेल ना? तुम्हाला आवडेल होय मी आणलेली फुलं? तुम्हाला आवडणार असेल तर जमलच की. आमच्यासाठी नाही, देवाच्या पूजेसाठी करा. ठीक आहे? हा. ओम नमस्ते गणपते. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. थँक्यू. मग बाईसाहेब, होता कुठे मागापासून? अख्ख्या आंबेगावातले फुलं तोडायचा मानस होता काय आजचा? नाही नाही, फक्त आपल्या बागेतलीच फुलं येचली आहेत. आणि आहो, मी फुलं येचते बरं, फुलं तोडत नाही. बर संजू, म्हणून मला तू इतकी आवडतेस. आहो, मी लय खुश आहे आज. एकदम 7वे आसमान पे. वा रे वा, काय विशेष? देवच पावलाय. फुलं वेचलेस म्हणून? हो. तुम्हाला माहिती का मी आज काय केलं? मी देवासाठी फुलं इचली आणि ती फुलं घेऊन सासूबाईंसाठी देवघरात जाऊन ठेवली. संजू, सरळ सरळ सांग ना, सस्पेन्स कशाला हवाय? म्हणजे बघा, ती फुलांची परडी घेऊन मी देवघरात गेले आणि देवासमोर जाऊन ठेवली. आणि मागे वळून बघितलं तर काय, सासूबाई होत्या ना तिथे. हं? आणि मला एकदम भीती वाटली हो. पण त्या नव्हत्या चिडल्या, उलट त्या लई खुश होत्या. आणि आता सासूबाईंनी मला एक ड्युटी दिली आहे की मी रोज फुले वेचायची आणि देवघरात जाऊन ठेवायची. आणि आजपासून तुमची बायको तुमच्या आईसाहेबांची पूजेसाठीची मेन असिस्टंट आहे. मेन असिस्टंट? हा. वा वा,
अँड इट वॉज माय फर्स्ट डे ऑन माय ड्युटी टुडे यू नो. पण संजू, तुझ्या या पूजेच्या ड्युटीमुळे आम्हाला आमच्या देवीचं सकाळचं दर्शन दुर्लभ होईल. आहो जावं तिकडं. ठीक आहे, मग आम्ही आमच्या देवीची हवी तेव्हा पूजा करू. येतो. संजू, येत्या 2-3 दिवसात आपल्याला कोर्टात जावं लागेल बरं. कोर्टात कशाला? संजू, आपण लग्न केलं की नाही, मग मॅरेज सर्टिफिकेट नको का काढायला? हा चांगलंय की. तसं पण मी कधीच कोर्टाची पायरी चढली नाही, त्या निमित्तानं चढन तरी. चांगलंय, पायऱ्या चढणं उतरणं चांगला व्यायाम आहे. ओ काय रोज रोज कोर्टाची पायरी चढायचा उल्हास नाही बरं मला. ते फक्त आपल्या एका दिवसासाठी. चल येतो. संजू, एक महत्वाचं, आपल्याला आधार कार्ड लागेल. आणलंयस ना? हा आणलाय ना. बेस्ट बेस्ट. अजून एक महत्वाचं, आता काय झालं? आधार कार्ड काढून ठेवशील. हा आलोच. आधार कार्ड. किंमत आणि मूल्य या दोन्हीमध्ये फरक आहे. दोन्हीमध्ये गल्लत करू नका जेवण जाळ. तुमचं ऐकून घेतलं आम्ही, आमचं ऐका. हं? सगळ्या गोष्टी वेळेवर होणं मस्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्हाला सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात. गट समितीचा रिपोर्ट आमच्याकडे पाठवा तुम्ही, आम्ही बघू. हां, ठेवतो आता आम्ही फोन. नमस्कार. आज आपल्या देवघरातली आरास अत्यंत विलोभनीय झाली. गाभाऱ्यातल्या फुलांची सजावट बघून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू ताईसाहेब, घरातलं देवघर प्रसन्न म्हणजे घरातली स्त्री प्रसन्न. आज तुम्ही स्वतः जाऊन फुलं वेचून पूजा केलेली दिसते. नाही नाही, आम्ही नाही, त्या नव्या मुलीने वेचलीत फुलं. कोण मुलगी? या घरात नवीन मुलगी कोण आहे नाना? म्हणजे तुम्ही धाकट्या सुनबाईंबद्दल बोलताय तर. चला, म्हणजे ते या घरात रुळल्या म्हणायच्या. तुमच्या दोघींमध्ये सौहार्दाचा अनुबंध बांधला जातोय हेही नसे थोडके. तुमच्या दोघींमध्ये सासवा सुनांचं नातं मायलेकींमध्ये. नाना, आमचं नातं सासू सुनेचंच आहे आणि तसंच राहणार. ब्रिजेस बांधायला आम्हाला वेळ नाही आणि तुम्ही तुमचं ठरवा. आम्हाला कामाशिवाय अजिबातच वेळ घालवायला आवडत नाही. त्यामुळे आजच्या कामाचं बोला. जी ताईसाहेब. अरे जगत तू? अरे आज गाडी नाही गडी नाही चालत का? अकाउंट मधला बॅलन्स संपला वाटतं. नामदार पंजाबराव, आता गावातली माणसं बी दिसणार होय. हा, एवढ्या चवड्या छातीच्या माणसाला धडकणं शोभतं वैर खानदानी माणसाला. ए जग्या, मायला जास्ती शिफारस नकोय. अरे इम्पॉर्टंट मधले विचार असतात डॉस्क्यात काय. चल, डोंट वेस्ट माय टाइम. चल हो बाजूला चल. ए, एवढी जागा पडल्या ना
जा की. काय रे पंजाब, अरे राया दादाचं पैक काय दिलं, लगेच व्हॉल्यूम वाढला की तुझा. हा, आणि आवाजाला मी धार आली. 30 दमडीची आकड, तोच फुकटचा माज, म्हणजे पंजाबराव इज कम बॅक. ए मला खरं सांग, तुझ्या आई शपथ आहे, खरं सांग, कुठनं आणलं पैक? लाटरी लागली का बँकेत डाका गाठला? हा, कसं आहे जग्या, तुझ्यासारख्या इंच्या मिंच्या माणसाच्या डोसक्याच्या पलीकडचं प्रकरण आहे. खानदानी माणूस आहे आणि खानदानी माणसाच्या लय प्रॉपर्टी असतात, त्यामुळे इकडून तिकडून लगेच पैसा उभा राहतोय बघ. हा, आणि कसं आहे, तुझी बारकी बुद्धी, ती बुद्धी मोठी झाली की कळलं आपोआप. हे पंजा, लय माज आला रे तुला. इथल्या इथं तुझा हिसाब कर ना. तू हिसाब कर ना, कर कर. मायला टच तर करून दाखव ना. नाही बाग मला पोलीस स्टेशनात धुरी देऊन आणि बडवला ना, तर नावाचा पंजाबराव नाही सांगणार मी. आय 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 आय, म्हणजे जावायच्या जीवावर उडतोय तू. हा, हे घाबरलो आपण, आयुष्यपत घाबरलो. आणि कसली रे तुझी प्रॉपर्टी? तो फुटका डोंगर, अरे ते बी कोर्ट कचेरीच्या लफड्यात अडकलाय. ए सांग की, कशी काय केलीस पैशाची व्यवस्था? ए अरे आपण केवढे, आपला जीव केवढा. हा, 2 मोठ्या माणसांच्या व्यवहारात तुझ्यासारख्या इंच्या मिंच्यांना खुपसून आहे ना कट्टे. तू आणि मोठा माणूस, अरे हाड, जावायच्या जीवावर जागणारा तू, खरं सांग, घेतलं का नाही जावयाकडनं पैसे? मला एक कळत नाही रे, जावयाकडनं पैसे घेताना तुला लाज कशी वाटत नाही? हा, घेतलं का नाही जावयाकडनं पैसे? ए हरा आमचा जावई, आम्ही पैसे घेणार. हा, तुझी का जळती फुकटची? अरे आमच्या जावयाच्या घरगाड्याची अवकात पण तुझ्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे अवकातीत राहायचं. चलो ए बाजू. माझी अवकात काढतो काय? नाही तुला तुझी जागा दावली तर नावचा जगन्नाथ पाटील नाही. हेलो सिस्टर फ्रॉम अनदर मदर. बोलो बोलो, क्या खबर? मोने, अगं तू तिकडे काय करतेस? आई कुठे आहे? अगं मर्दाने, काकी आतल्या खोलीत आहे आणि काकीना शिरा केलेला म्हणून मी हाणायला आलीये बघ. आणि तसे त्यांच्या 3 पोरी नाहीत ना, म्हणून ही सख्खी पोरगी आली बघ शिरा हाणायला. हा बरं ठीक आहे, पण आईला फोन दे की मला तिच्याशी लय इम्पॉर्टंट बोलायचंय बघ. मी आपल्या दोस्तीने करते आणि तू नुसतं आईचं टुमणं मिरवा. मोने प्लीज, अगं मला खरंच लय इम्पॉर्टंट बोलायचंय तिच्याशी, दे की तिला फोन. संजय, ठीक आहे ना सगळं? मोने मी तुला सांगते नंतर सगळं, आता फक्त तू आईला फोन दे बरं. बरं देते, तू काळजी नको करू, थांब.